गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय पॅलेट गनचा वापर होऊ शकत नाही. पंतप्रधान मोदींनी अमित शहांचा राजीनामा घ्यावा. निवृत्त न्यायमूर्तींद्वारे लाठीचार्जचा तपास व्हावा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसेप्रकरणी राहुल गांधींची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार नाही. गोळीबाराचे आदेश गृहमंत्री देत नाहीत, अधिकारी देतात. राहुल गांधींकडून बेजबाबदार वक्तव्य. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं प्रत्युत्तर. पॅलेट गनच्या वापराचे आदेश शहांनी दिले असल्यास कारवाई व्हावी. अभिजित दिपकेंची मागणी. विद्यार्थ्यांना त्रास देऊ नका, नाहीतर सरकारही बदलू, दिपकेंचा इशारा. राहुल गांधींनी लोकसभेमध्ये असंसदीय भाषा वापरली. माफी मागावी, अन्यथा आरोप सिद्ध करावेत. अमित शहांवरील आरोपानंतर किरेन रिजिजू आक्रमक. तर मी माफी मागणार नाही, राहुल गांधी ठाम. राहुल गांधी देशाच्या युवकांसाठी काही सकारात्मक बोललेत का? खोटे आरोप केल्यानं युवकांना काहीही मिळणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल. शिवरायांना पहाडका चुहा म्हणणारा औरंगजेब आणि विद्यार्थ्यांना झुरळ म्हणणाऱ्या सरकारमध्ये काय फरक? उद्या ही झुरळं तुमचा कोथळा बाहेर काढतील. उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगेंचं पुन्हा आंदोलन. अंतरवाली सराटीमध्ये या शेवटच्या आंदोलनाचे साक्षीदार व्हा. जरांगेंचं आवाहन. 58 लाख प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता मागे हटणार नाही, जरांगेंची ठाम भूमिका. ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं. प्रलंबित प्रकरणं कमी. मराठा समाजासाठी जे कुणीच केलं नाही ते महायुतीनं केलंय. काही शंका असतील तर संवादातून मार्ग काढू, फडणवीसांचं जरांगेंना आवाहन. उद्या विदर्भात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी. तर मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट. केवळ खासगी आस्थापनांवर कठोर कारवाई का? एफडीएनं आतापर्यंत किती मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांवर धाडी टाकल्या? शुक्रवारपर्यंत तपासणी अहवाल सादर करा. मुंबई हायकोर्टाचे निर्देश.